एकदम पांढरी शुभ्र जाळीदार आणि मऊसूत अशी इडली बनवण्यासाठी बेटर हे परफेक्ट प्रमाणात बनलं पाहिजे। तर अशा पद्धतीने तुमचं बेटर जर बनलं तर कधीही इडली फेल होणार नाही, एकदम मऊसूत आणि पांढरी शुभ्र इडली बनेल। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर साहित्य एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। एक कप सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपण धुवून घेऊया, पण धुवून घेताना ही जास्त चोळायची नाही, तर एकदम हलक्या हाताने आपल्याला ही धुवायची आहे। आणि तर आता आपण ही धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपण यामध्ये डाळ भिजण्यासाठी जे पाणी वापरू आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, तर हे आपण डाळ वाट आणि तांदूळ वाटण्यासाठी ठेवायचं आहे। तर आपली डाळ इथे धुवून झालेली आहे। आता यामध्ये पाणी घालूया आणि ही 4 ते 5 तास आपण ही भिजवून घेऊया। तर आता यामध्ये पाणी घालून घेतलं आहे। तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवूया। तर 1 कप उडदाच्या डाळीसाठी आपण इथे 3 कप तांदूळ घेणार आहोत। तर तांदूळ घेताना आपण ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही ते घ्यायचे आहे, किंवा इडली राईस किंवा राशनचे तांदूळ घेतले तरीही चालेल। याची ही इडली खूप छान बनते। आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि याचं काळं पाणी जाईपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे। आणि तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण डाळीसोबत भिजत घालूया। तर मी इथे इडली राईस वापरलेला आहे आणि आता हा राईस मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये पाणी घालूया, डाळीसोबत तांदूळ पण आपण भिजत घालूया। तर आता यावर झाकण ठेवूया आणि 5 तासांनी आपण हे चेक करूया। तर 5 तास झाल्यानंतर बघू शकता डाळ आणि तांदूळ एकदम छानपैकी भिजले गेलेले आहे। तर आता आपण ही तांदळामधलं पाणी काढून टाकणार आहोत। तर आता आपण सुरुवातीला उडदाची डाळ वाटून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी डाळ घालून घेतलेली आहे आणि अर्धी तशीच ठेवलेली आहे आणि 3 ते 4 चमचे तेच पाणी आपण वापरलेलं आहे। तर डाळ एकदम छानपैकी अशी बारीक वाटून घ्यायची। तर बघू शकता डाळ किती छानपैकी बारीक वाटली गेलेली आहे। तर आता अशी सगळी डाळ आपण वाटून एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे, कारण जेव्हा आपण हे फर्मेंट व्हायला ठेवू तेव्हा हे फुललं जातं। त्यामुळे आता आपण ही पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। तर सगळी डाळ वाटून झालेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आणि वाटून घ्यायचा आहे। डाळ आणि तांदूळ हे मी थोडे थोडे करून सगळे वाटून घेतलेले आहे आणि पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण हाताने मिक्स केल्यानंतर आपली पीठ हे चांगलं फर्मेंट होतं। तर आपण 6 ते 7 मिनटं हे बेटर आपण चांगलं मिक्स करत राहायचं आहे। जोपर्यंत याचे बबल तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं। तर बघू शकता 7 मिनटानंतर आता आपण हे झाकून ठेवूया आणि ओव्हरनाईट ठेवल्यानंतर आपण हे चेक करूया। तर एकदम छानपैकी आपलं बेटर फुललं गेलेलं आहे आणि किती जाळी आलेली आहे। तर आपल्याला इडलीला आपलं असंच बेटर असलं पाहिजे, म्हणजे आपली इडली ही एकदम मऊसूत पांढरी शुभ्र बनते। तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर इडलीसाठी आपल्या बेटरची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे। आता हे मिक्स केल्यानंतर थोडंसं पातळ होईल। तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता आपण हे चांगलं मिक्स केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता। इडली बनवण्यासाठी याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। जर डोसे बनवायचे असेल तर यातलं अर्धं पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे थोडं पातळ करावं लागतं। तर आता आपण हे चांगलं फेटून घेतल्यानंतर बघू शकता एकदम छानपैकी आपलं बेटर तयार आहे। आता इडलीच्या साच्याला आपण तेल लावून घेऊया। तर थोडं थोडं करून मी प्रत्येक साच्यामध्ये तेल घालून घेतले आणि हाताने चोळून घ्यायचं। तर आता असंच प्रत्येक साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवलेले आहे। आणि यामध्ये आता आपण या इडलीचं बेटर घालून घेऊया। तर चमच्याने मी थोडं थोडं करून बेटर घालून घेते। तर हे घालताना एकदम काठोकाठ भरायचं नाही, कारण ही वाफवल्यानंतर भरपूर इडली फुलते, म्हणून काठोकाठ न भरता थोडंच भरायचं आहे। तर चला आता आपण हे सगळ्या भांड्यामध्ये इडलीचं बेटर घालून घेऊया। तर एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे याचं माप दिलेलं आहे आणि एकदम मऊसूत अशी इडली बनते। तर नक्की करून बघा। तर सगळ्या साच्यामध्ये आपण इडलीचं बेटर घालून घेतलेलं आहे। आता एक एक करून स्टँडला लावून घ्यायचं आणि एक साईडला मी पाणी अगोदर गरम करायला ठेवलेलं आहे। तर सगळे साचे आपण स्टँडला लावून घेतलेले आहे। तर चला आता हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया। तर पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये इडली साचा ठेवून घेऊया आणि यावर झाकण लावूया।
झाकण लावल्यानंतर आपण हे 6 ते 7 मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊया। तर बघू शकता इडली शिजल्यानंतर काढून घेतली आणि थंड झालेली आहे, तर एकदम सहज अशी अलगद निघते। एकदम छानपैकी इडली फुललेली आहे। तर आता आपण ही एक एक करून काढून घेऊया। तर बघू शकता मी चमच्याने काढून घेते आणि एकदम पटकन निघते, जराही चिटकत नाही। चला आता आपण ही काढून घेऊया। तर बघू शकता इडली एकदम छानपैकी मऊसूत अशी तयार आहे। तर मी एक दाबून दाखवते, किती छानपैकी आणि मऊ अशी ही इडली बनलेली आहे। आता तरी आपण हात तुम्हाला तोडून दाखवते, तर एकदम जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे। तर बघू शकता मऊसूत सॉफ्ट एकदम नरम अशी इडली तयार आहे। तर आता आपण बाकीच्या पण इडल्या अशाच काढून घेऊया। तर एकदम सहज अशा हाताने ह्या इडल्या निघतात, फक्त बाजूच्या कडा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता इडली दाबल्यानंतर पटकन दाबली जाते, एकदम मऊसूत अशी ही इडली तयार झालेली आहे। तर आता ही मी तुम्हाला एक कट करून दाखवते, त्या अगोदर ह्या इडल्या आपण काढून घेऊया। तर सगळ्या इडल्या बघू शकता किती सहज अशा पटकन हातानेच निघतात, चमच्याने पण काढायची गरज पडत नाही आणि जराही चिपकलेली नाही। तर आपलं इडलीचं बेटर हे एकदम परफेक्ट तयार झालेलं होतं, म्हणून ह्या इडल्या सहज निघतात आणि एवढ्या मऊसूत बनलेल्या आहेत। तर सगळ्या इडल्या आता आपण काढून घेऊया। तर चटणीसोबत सांबारसोबत एकदम टेस्टी अशा ह्या मऊसूत इडल्या खाण्यासाठी तयार आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा अशा पद्धतीने नक्की इडली बेटर बनवून बघा आणि इडल्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आपल्या हे इडल्या तयार आहे आणि मी पुन्हा एकदा इडली तोडून दाखवते। बघू शकता किती छानपैकी जाळीदार मऊसूत इडली तयार।